आमच्या शेजारी ज्या ताई राहतात ना, त्या काल माझ्याकडे आल्या. शिलाईचं काम होतं त्यांचं म्हणून आल्या होत्या त्या. तर त्या मला म्हटल्या, "काजल, तुम कितनी बिज़ी रहती हो, इसलिए तुम कितनी खुश दिखती हो और खुश रहती हो, अपने आप में ही रहती हो. कोई क्या कर रहा है, क्या नहीं कर रहा है, इस पे बिल्कुल तुम्हारा ध्यान नहीं होता." तर मी माझ्या कामातच म्हटलं, "हां." मग त्या सांगायला लागल्या बसल्या-बसल्या. त्या बसल्या होत्या, मी काम करत होते. तर त्या सांगायला लागल्या, की मी ज्यावेळी माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली मला बाळ होत नव्हतं, त्यावेळी मी घरात मोकळी असायची. मग मी दिवसभर ह्याला त्याला कॉल करायची आणि पुढचं माझ्याशी फक्त टोमणे मारायचा, की "तुला झालं का बाळ? आहे का प्रेग्नंट? आहे का गुड न्यूज?" असंच विचारत राहायचं सतत आणि मी खूप म्हणजे त्रास व्हायचा. मी डिप्रेशनमध्ये गेले आणि आता मला ज्यावेळेस माझं बाळ झाले 7-8 वर्षानंतर तर आता ते स्वतःहून कॉल करतात आणि सांगतात, की "तू किती बिझी झालीस, अजिबात वेळ नसतो, आम्हाला कधीच फोन वगैरे करत नाही." तर हे सगळं सांगताना त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, की जर आपण लोकांसाठी अवेलेबल राहिलो सतत, तर लोकांना आपली किंमत राहत नाही. पण त्याच वेळी जर आपण बिझी राहिलो, आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं ना, तर लोकं विचार करायला लागतात, "बापरे! ही एवढी कशात बिझी झाली? इतकं काय करते?" असं लोकांना विचार करायला भाग पडतं. तर एवढंच सांगायचं होतं. चला टिफिन भरला आहे. बाय.